आज तर डायरेक्ट आपल्या बंजारा बांधवांनी बुलढाणा जाम केलं राव। या मोर्चामध्ये काय काय झालं हे जर बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण। आज सकाळीच तयारी करून डायरेक्ट आपल्या गावातल्या बस स्टँडवर आलो, कारण आज बुलढाण्यामध्ये आपल्या बंजारा समाजाचा मोर्चा निघणार होता। मी बसमध्ये बसणारच होतो, तेवढ्यात आपल्या मोठ्या बाबाचा मुलगा बंटीचा कॉल आला आणि तो बोलला की तू 5 मिनिटं थांब, मी 10 मिनिटात आलो म्हणे। आणि त्याच्यासोबत आपले नळकुंडची मित्रमंडळी पण होती। मग बंटीच्या गाडीवर बसून आपल्या गावाला पूर्ण प्रदक्षिणा घातली आणि आपल्या गावातल्या या इंटरनॅशनल हायवेला क्रॉस करून लालपरीला ओव्हरटेक मारून आम्ही आलो डायरेक्ट खडकीमध्ये आल्यावर शिवलाल महाराजांचा नारा दिला आणि आपल्या बंजारा मोर्चामध्ये सगळे सहभागी व्हावं म्हणून घोषणाबाजी केली आणि तिथून डायरेक्ट मोयगाव मध्ये आलो। तेथील लोकांना पण मोर्चामध्ये सहभागी व्हा म्हणून संदेश दिला आणि तिथून डायरेक्ट नॉनस्टॉप आम्ही बुलढाणा निघालो। सुदर्शन भाऊ व्हिडिओ काढण्यासाठी जोश मध्ये उलटा बसला होता, पण भाऊची नंतर चांगलीच फाटली होती राव। मग तिथून आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप स्टेडियम जवळ आलो, कारण मोर्चाचे नियोजन हे इथंच केलेले होते। विपुल तिथं आपल्या अगोदरच आलेला होता आणि तेवढ्यातच या आतंकवादीचे पण आगमन झाले होते राव। मग तिथं हळूहळू आपल्यावर प्रेम करणारी आपली मित्रमंडळी जमा व्हायला लागली। मग आपल्या सगळ्या मित्रमंडळीला व्हिडिओ मध्ये घेतलं आणि इकडे आपले ब्लॅक कमांडो पब्लिकवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन करत होते। त्यांचं नियोजन झाल्यावर आपल्या गावातल्या या मंडळीला व्हिडिओ मध्ये घेतलं। आज तर डायरेक्ट इथं आपल्या गावातली 50% मंडळी आलेली होती राव। मग तिथून मी स्टेज जवळ आलो तर तिथं पण हे आपले फॉलोअर्स भेटले राव। त्यांना भेट देऊन आर्यन आपला मामाचा मुलगा किशोरला भेटलो। अजून एकनाथ भाऊ आणि आपल्या या फॉलोअर्सांना भेट दिली। पब्लिक तर एवढी आली होती की डायरेक्ट मंडपामध्ये महिलाच बसत नव्हत्या राव आणि पूर्ण पुरुष मंडळी ही मंडपाच्या बाहेर बसलेली होती। हा तर फक्त डेमोच होता, असली पब्लिक तर यायची बाकी होती। तेवढ्यातच हे आपल्या मामाच्या गावाचे नितीन दादा आणि बाळू दादा भेटले राव आणि हे आपले कवडगावची मित्रमंडळी पण भेटली, ज्यांनी कबड्डीमध्ये मार्केट जाम करून ठेवलंय। सगळे आपल्या आपल्या नादात व्यस्त होते आणि भाऊ तर मुझसे प्यार करती है या नहीं करती है। तेवढ्यात म्हणलं चला आपण स्टेडियम मधून चक्कर मारून येऊ, तर तिथं पण आपल्यावर प्रेम करणारे हे आपले फॉलोअर्स भेटले राव। मग त्यांना सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं आणि बाहेरच आलो तर ही आपली मित्रमंडळी भेटली राव। मग रॅलीला सुरुवात झाली। ही रॅली स्टेडियम पासून तर डायरेक्ट कलेक्टर ऑफिस पर्यंत निघणार होती। रॅलीला सुरुवातच झाली तर हे आपले फॉलोअर्स भेटले राव। गोरसेनेचे पदाधिकारी सोनूभाऊ पब्लिकवर नियंत्रण ठेवत होते। पोलीस प्रोटेक्शन तर एवढी होती की डायरेक्ट सांगायचंच काम नाही राव। आणि त्यात आपल्यावर प्रेम करणारे आपले फॉलोअर्स पण आपले मित्र जेसीबी वर चढले होते, तर चांगल्या क्लिप्स घेण्यासाठी मी पण चढलो जेसीबी वर। मग वरून 2-4 क्लिप्स काढून घेतल्या आणि मग आपल्यावर प्रेम करणारे आपल्या सगळ्या फॉलोअर्सना व्हिडिओ मध्ये घेतलं। हे तर फक्त आपल्या बंजारा समाजाचेच फॉलोअर होते, सगळे मिक्स असते तर मग विशेष गंभीर असतं राव। आणि मी आपल्या सगळ्या फॉलोअर्सना व्हिडिओ मध्ये घेत असतो, कारण कोणालाच राग नको यायला म्हणून। काही आपली मित्रमंडळी होती आणि त्यांच्यात आपले काही नाते पण होते, त्यांना सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं आणि आपल्या मामाश्रीला पण। तेवढ्यातच हे आपले फॉलोअर्स भेटले राव, जे लोणारवरून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। मग आपल्या दाजीला भेटलो, जे पब्लिकवर नियंत्रण ठेवत होते। मग अभिभाऊ आणि आपल्या मामाचा मुलगा किशोर सोबत कलेक्टर ऑफिस जवळ आलो। तिथं आल्यावर डायरेक्ट जामच झालं होतं राव। महिलांची गर्दी प्रोटेक्ट करण्यासाठी हे ब्लॅक अँड व्हाईट महिला कमांडो पण होते राव। मग तिथं आल्यावर काही आपले मित्रमंडळी आणि फॉलोअर्स भेटले राव। मग त्यांना सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं। निवेदन देण्यासाठी तिथं आम्हाला चांगलंच 1-1.5 घंटे थांबवून ठेवलं राव। मग आम्ही सगळे तिथंच कलेक्टर ऑफिस समोर